सर, तुमची मुलाखत घेणं हे मला ज्यावेळेस डॉक्टर शीतलनी सांगितलं 2 दिवसापूर्वी, तेव्हापासनं तर आत्तापर्यंत मी क्लिनिकला सुट्टी टाकून याची तयारी करत होतो म्हणजे. पण नक्कीच हे 3 दिवस जे गेले ते अतिशय अविस्मरणीय गेले. पण तुमच्याबद्दल वाचत असताना, तुमचे इंटरव्ह्यूज बघत असताना आणि विशेषतः तत्वज्ञान याविषयी जाणून घेत असताना काही गोष्टी मला बघायला मिळाल्या, वाचायला. नमस्कार, मी इथे उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी वर्गाला रिप्रेझेंट करतेय. आम्ही सगळे स्टुडंट्स अकॅडमिक्सच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या फेजेसवरती आहोत. पण मला वाटतं की प्रत्येकाला कधी ना कधीतरी हा प्रश्न पडलेलाच असतो की आपली आवड निवड किंवा पॅशन आणि आपण जी अकॅडमिक स्ट्रेंथ निवडतोय त्याचा एकमेकांची परस्पराशी संबंध असावा का. त्याचं रिसेंट एक्झाम्पल आहे की माझी आता 10th झाली आणि मग मी आणि माझ्या मैत्रिणी किंवा फ्रेंड्स डिस्कस करताना आम्हाला कळालं की बरेच जण म्हणतात की नाही, सायन्स घ्या, तुमचे करिअर अपॉर्च्युनिटीज होरायझन एक्सपॅन्ड होईल. आणि मग बरेच जण म्हणतात की नाही, माझं पॅशन स्पोर्ट्स आहे, डान्स आहे. तर मग हे पॅशन म्हणजे नक्की काय? फार महत्वाचा प्रश्न आहे. सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार की फार लांबून काही मित्र आलेले आहेत आणि हे काय मध्यवर्ती स्थान नाही की तिथं लोक येतील, तरी पण एवढ्या संख्येने तुम्ही आलेले आहात. काही पुण्याहून किती आलेले आहेत? बरेच आलेले आहेत. तू पण आलेला आहेस. तर सगळ्यांचे मनापासून आभार. परिचय करून देताना आभाच्या प्रश्नाकडे येताना, कारण तो तत्वज्ञानाशी संबंधित प्रश्न आहे. तो पॅशन, शिक्षणाविषयी पॅशन, जगण्याविषयी पॅशन, जे काही करतोय त्याच्याविषयी पॅशन. आपण सगळ्या ठिकाणी पॅशन हा शब्द टाकत असतो, पण त्याचा आपल्याला खरंच अर्थ कळलेला असतो का? आणि त्याआधी मी पाश्चात्य तत्वज्ञानावरती जी लेखमाला लिहितोय त्याच्याविषयी फिलॉसॉफी आणि तत्वज्ञान मध्ये थोडा फरक आहे. पाश्चात्य परंपरेत फिलॉसॉफी म्हटलं जातं आणि फिलॉसॉफीमध्ये 2 शब्द आहेत, फिलोस, सोफिया. फिलोस म्हणजे प्रेम किंवा लालसा किंवा ओढ किंवा आकर्षण, फिलोस. फिलिया तिथून शब्द येतो. मग आणि सोफिया म्हणजे शहाणपण, जे ज्ञान जे कुठल्याही विशिष्ट क्षेत्राशी संबंधित नसतं, ते समग्रतेचं ते आकलन असतं, म्हणून आपण त्याला शहाणपणा शब्द वापरतो. पण फिलॉसॉफीमध्ये हा जो पहिला शब्द आहे फिलोस, फिलोसोफिया म्हणजे प्रेम. तर प्रेम शब्दाविषयी फार घोळ आहे. म्हणजे जोपर्यंत मी फिलॉसॉफी हा शब्द वापरला नाही तर सगळ्यांना फिलॉसॉफी आवडायला लागेल. तसंच प्रेमाविषयी सुद्धा आहे. प्रेम शब्दाचा जर आविष्कार केला नसता तर सगळेच प्रेमात पडलेले असते. पण प्रेम म्हटलं तर विचित्र एक विरोधाभास निर्माण होतो, आकर्षण आणि भीती, आकर्षण आणि भीती. तसंच फिलॉसॉफी विषयी सुद्धा आहे की त्याच्यात एक प्रेम आहे, लालसा आहे, ओढ आहे, पण नंतर मग त्याचा शब्द उच्चारला पाहिजे काहीतरी दुर्बोध असावं, काहीतरी न समजणारं असावं. पण खरं तर सगळेच आपण काहीतरी दुर्बोध, काहीतरी अनाकलनीय गोष्टींच्या मदतीनेच पुढे सरकत असतो. म्हणजे आपण जगताना आपल्याला सगळंच कळलेलं असतं असं नाहीये. काहीतरी आपण एक अंदाज, कयास लावत पुढे पुढे सरकत असतो. आणि जो कयास लावण्याची क्षमता आहे प्रत्येकाची वेगवेगळी असते, त्यालाच फिलॉसॉफी म्हणतो आपण. पण ती किती सबोध आहे, किती अबोध आहे, हा मग लिखाणाचा भाग होतो. पण सबोध अबोध यातला फरक कळून घेणं ते विद्यापीठांचं काम. पण तुम्ही सगळेच फिलॉसॉफर आहात, विद्यार्थी फिलॉसॉफर्स आहेत, सगळे फिलॉसॉफर्स आहेत. आणि व्याख्यानाचं जे व्याख्यान नव्हे, ह्या मुक्त संवादाचं शीर्षक शिक्षण, विचार आणि आविष्कार हे आहे. तर त्याच्यात पण एक अंतर्विरोध आहे. शिक्षण एक विचार म्हणजे सगळ्या विचारांमध्ये शिक्षणाविषयी असं काहीतरी दिव्य भव्य, काहीतरी महत्वाचं. शिक्षण म्हणजे जीवन, शिक्षण म्हणजे किती मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या, शिक्षण म्हणजेच मोक्ष, सगळ्या गोष्टी आहेत. पण आविष्कार जेव्हा शिक्षणाचा होतो तर बहुसंख्य विद्यार्थ्यांना ते चांगलं वाटत नाही, त्यांचा अनुभव चांगला नसतो. म्हणजे बघ किती अंतर्विरोध आहे. आपल्याला पावलोपावली सांगितलं असतं की नाही, शिक्षणातच तुमचा उद्धार आहे वगैरे. पण जो शिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव असतो
ते मात्र तिथे दिसत नाही. किती विद्यार्थ्यांना शिक्षण म्हणजे ते स्वतःहून काहीतरी करत आहेत असं वाटतं, आणि किती विद्यार्थ्यांना ते शिक्षण म्हणजे काहीतरी फरफट होत जाते आपली, कोणीतरी कुठेतरी, किंवा पालकांना सुद्धा वाटतं. म्हणजे तुम्ही नेहमीच मागे असतात आणि कोणीतरी तुम्हाला ओढतोय. जसं एखादं कुत्र असतं, त्याला नाही जायचं असं पण ओढत ओढत आपण घेऊन जातो. शिक्षणाची ती परिस्थिती दिसते. शिक्षणाविषयी प्रेम, शिक्षणाविषयी सहज प्रवृत्ती शिक्षणाविषयी आहे का? नाही आहे. मग हा जो आंतरविरोध आहे, हा आंतरविरोध कमी करण्यासाठी शिक्षण हे पॅशन होऊ शकतं का? पॅशन हा शब्द, या शब्दाचा शब्दशः अर्थ बऱ्याच व्याख्यानांमध्ये मी नमूद केलेला आहे की अशी गोष्ट की ज्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही, त्याला पॅशन म्हणतात. जरी तुम्हाला मिळाली नाही तर तुम्हाला त्रास होतो. यू सफर. पॅशन म्हणजे काहीतरी तुम्हाला रोज करायचं असतं आणि ते जर करू दिलं नाही कोणाला तर तुम्हाला तो त्रास होईल. मग ती पॅशन बनून जाते तुमची. शिक्षण हे पॅशन आहे असं आपण म्हणू शकतो, पण वास्तवात किती लोकांना वाटतं? कारण आपण शिक्षणाकडे कसं पाहतो, पॅशन म्हणून कधी पाहिलेलंच नाही आपण. शिक्षणाकडे आपण काहीतरी मिळवण्यासाठी शिक्षणाकडे पाहिलेलं आपण. म्हणजे शिक्षण अनुभव जो आहे तोच आनंददायी आहे, हा असा किती विद्यार्थ्यांचा, पालकांचा, शिक्षकांचा अनुभव आलेला आहे. म्हणजे जो शिक्षण अनुभव आहे, जे वातावरण आहे तेच आल्हाददायक आहे, तेच तिथंच तुम्हाला आनंद वाटतोय. नाही मला पदवी मिळेल, मला मार्क्स मिळतील, मला नोकरी मिळेल, आणि मग नोकरी मिळाल्यानंतर तुमचे शिक्षण बंद पडतं. तर पॅशन नसतंच मग ते. कारण जरी तुम्ही नोकरी मिळाल्यानंतर बंद केलेलं आहे तर तुम्हाला त्रास झालेलाच नाही. म्हणजे तुमचं शिक्षणाचा जो मूलभूत अर्थ आहे, कारण तत्वज्ञानात शिक्षण म्हणजे कशासाठी तयारी नव्हे, शिक्षण म्हणजे जीवनासाठी तयारी नव्हे, शिक्षण म्हणजे नोकरीसाठी तयारी नव्हे, शिक्षण म्हणजेच जीवन, हा जो तत्वज्ञानातला अर्थ आहे, विचार आहे. शिक्षण म्हणजे जीवन. आता किती पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, कारण शिक्षण फक्त शाळेत होत नसतं, शिक्षण इथं होतंय. शिक्षण असतं की जिथं तुम्ही इतरांच्या संपर्कात येतात, ती शैक्षणिक प्रक्रिया असते. तिथं आपण किती एक स्वायत्त, स्वतंत्र व्यक्ती म्हणून व्यक्त होतो. बऱ्याचदा आपण मूकच राहतो. म्हणजे आपल्या शैक्षणिक प्रक्रिया पावलोपावली कुंठित आहेत. ज्या समाजात लोगोस म्हणजे शब्दांचा मुक्त व्यवहार होऊ दिला जात नाही, तिथं शिक्षण फारच कुंठित असणार आहे, अविद्या असणार आहे. जिथं अविद्या असणार आहे तिथं जी सफरिंग आहे ती पॅशनवाली सफरिंग नाही, ती परात्मता आहे. तो म्हणजे की तुम्हाला एलिनेशन वाटते, तुम्ही असं उसनवार जीवन जगता, तसं तुमचं नाहीच, काहीतरी वडिलांनी सांगितलं होतं म्हणून हे केलेलं आहे. आणि तेच आपण आपल्या मुलांवरती पण करतो. नाही, कारण आपण त्यांना एका रॅट रेसमध्ये टाकतो, कारण तुमचं शिक्षण ते प्रयोजनवादी ठरतं. मग ती पॅशन नसते, ती लिटरली पीडा असते विद्यार्थ्यांसाठी. त्यांना वर्गात जातात तर त्यांना त्या आवडीनिवडीचा प्रश्नच येत नाही. शिक्षणाचा तुमच्या व्यक्तिमत्वाशी संबंध येत नाही, शिक्षणाचा बाह्य संस्थेशी संबंध येतो, बाह्य यंत्रणेशी संबंध येतो. आणि त्या यंत्रणांच्या गरजा काय आहेत, त्या यंत्रणांना काय हवं आहे, ती यंत्रणा तुमच्याकडे एक वस्तू म्हणून पाहते. इथं येशील आणि एका स्पेअर पार्ट सारखं तुला काम करावं लागेल. मग हे शिक्षण फक्त ते एकांगी आहे. म्हणून व्यक्तिमत्व विकास जो असतो की तो तुम्हाला, कारण तुमची नोकरी कुठेतरी तुम्ही थांबणार आहात ना. नोकरी म्हणजे ऑफिसमधून येतात ते थांबलेले असतात. मग तेव्हा काय करता तुम्ही? तेव्हा आपण एक एनेस्थेटिक म्हणजे एनेस्थेटिक बेशुद्धी असते ना, ते जीवन जगत असतो. कारण आपण रेलेव्हंट वाटतच नाही कोणाला, आपल्या मुलांना वाटत नाही, आपल्या आजूबाजूच्या लोकांना वाटत नाही. आपले 2 वर्षाचं लहान भाऊ असतो, तो म्हणतो की आता काहीतरी बोर करणार आहे. म्हणजे हे व्यक्तीचं व्यक्त होणं किती महत्वाचं आहे. आणि व्यक्त झालं नाही तर ते मानसिक आजाराकडे घेऊन जातं आपल्याला. तुमचं जरी व्यक्तिमत्व म्हणजे ते व्यक्त होण्याची शक्यता, आणि आपल्याकडे व्यक्त होण्याची असंख्य शक्यता, आणि शिक्षण ते व्यक्त होण्याचे वेगवेगळे साधनं तुमच्या हातात आहे. म्हणून शिक्षण पॅशन हे समीकरण भारतात दिसत नाही, फार कमी दिसतं, आणि ते उच्चभ्रू समाजात आहे ते. कारण त्यांचे दैनंदिन जीवनाचे जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह झालेले आहेत, म्हणून त्यांना कुठे काही स्पर्धा नाही. मग ते ज्या शिक्षणाचा मी इथे उल्लेख करतो त्या शिक्षणासाठी 43 लाख द्यायला तयार आहेत. ते गोरगरिबांसाठी आहे की नाही तू इंजिनियर हो, तू डॉक्टर हो, तू हे हो, तू ते हो, कारण इथं मार्केट आहे. तर आपलं शिक्षण आहे ते मार्केट ओरिएंटेड आहे. आणि मार्केट जे आहे
ते तुम्हाला पूर्ण व्यक्ती होऊच देत नाही. जे तुम्ही जे काम करतात त्याच्यात तुम्हाला किती तास स्वतःसाठी मिळतात, की तिथं तुम्ही फक्त स्वतःसाठी चिंतन, मनन, विचार आणि त्याला आम्ही थॉट लँडस्केप म्हणतो. थॉट लँडस्केप म्हणजे मी वर्तमानपत्रात जे लेख मला चालवते तिथं काय कोणाला मी तत्वज्ञान वाटत नाही, एक लँडस्केप तयार करतोय की तिथं विचारशीलतेचा प्रांत तयार होतोय, की तिथं इट्स अन इन्व्हिटेशन फॉर थिंकिंग. क्लासरूम मध्ये ते इन्व्हिटेशन आपल्याला मिळतं का? तुम्ही क्लासरूम मध्ये जेव्हा जातात विद्यार्थ्यांना वाटतं का की प्राध्यापकांनी एक लँडस्केप तयार केलेली आहे म्हणजे जिथे सगळ्यांचं स्वागत आहे, चला आपण चर्चा करूया. तेच आपण घरात चर्चा करतो. थॉट लँडस्केप तयार करू शकतो का आपण? ती थॉट लँडस्केप तयार करत नाही, कारण आपल्या आतच ती तयार झालेली नाही. विचारशीलतेचा आतला जो प्रांत आहे, ज्याला फुरसतीचे 3-4 तास लागतात दिवसात 24 तासांमधून, आपले सगळे 24 तास या रॅट रेसमध्ये, या भागदौड में सब बिखरे हुए हैं. मग त्याच्यामुळे फुरसतीचे क्षण नाहीत विचारासाठी. मग आपल्याला जेव्हा विचारासाठी आपल्याला क्षण मिळत नाही तेव्हा आपल्याला आपले अंतर्विरोध कळत नाहीत. तर मी आता हे व्याख्यान करणार नाही, फक्त उत्तरच देईल. पण अवघड तर नाही ना मी जे बोलतोय ते? मग दुर्बोध का म्हणतात मला लोक? सर, सगळ्यात गमतीचा भाग आहे की तुम्ही सगळ्यांच्या घरातली परिस्थिती आज सांगितली इथे. कारण की गंमत अशी होते की व्यवस्थेकडे बघत असताना की व्यवस्था अशी आहे की आम्हाला ते एक्सप्लोरेशन करता येत नाहीये, पण तो थॉट लँडस्केप जो आहे, जो घरामध्ये तयार व्हायला पाहिजे, किंवा शाळेतला शिक्षक किंवा शाळा आम्हाला ती परवानगी देत नाही किंवा ती ऑपॉर्च्युनिटी देत नाही. पण आज इथे जे पालक आहे, एक पालक म्हणून मी तुम्हाला विचारू इच्छितो इथे की तो लँडस्केप तयार करत असताना मुलगा म्हणतोय आज किंवा मुलगी म्हणते आज की मला हे करायचंय, मला हे करायचंय, मला हे व्हायचंय, किंवा मला अभ्यास न करता, अभ्यास नाही म्हणणार, अभ्यासाकडे त्यांची दृष्टिकोनच बदललेला आहे म्हणून, पण त्यांना काहीतरी करायचं असतं ज्याचा पालकांना हमखास विरोध असतो की तू हे नाही करायचं, ते करायचं. सो हे जो पालकांमध्येच जो बदल आहे, विद्यार्थ्यांमध्ये तर तो शिकतोय, तो अवगत करतोय, पालकांना तुम्ही काय सांगाल? पालकांचा दृष्टिकोन फार समजण्यासारखा आहे, कारण त्यांचा तो व्यवहारवादी दृष्टिकोन. तोपर्यंत पालक व्यवहारवादी झालेले असतात. मुलं ज्या पातळीवरती असतात त्यांचं तोपर्यंत वाटोळ झालेलं नसतं, आपलं झालेलं असतं. ठीक आहे. मग ती जी मुलांची जी संवेदनशीलता, आवडीनिवडी, त्यांचं थॉट लँडस्केप आहे, त्याच्यावरती बरेच पालक हिंसक पद्धतीने छाटणी करतात, कारण त्यांचा तो एक थोडा वाईल्ड लँडस्केप असतो आणि त्याला सर्जनशील पद्धतीने विद्यार्थ्यालाच प्रवृत्त करून आकार देता येईल त्या लँडस्केपला. म्हणजे कारण काय आहे की जेव्हा विद्यार्थ्यांना, मुलांना तुम्ही संवादी अवकाशात इन्व्हाइट करतात, एक पालक म्हणून नव्हे, शिक्षक म्हणून नव्हे, तर कोणीतरी इंटरलोक्युटर म्हणून, की तो विद्यार्थिनी असू द्या, विद्यार्थी असू द्या, वय काही असू द्या, त्याच्याशी बोलताना त्याला लक्षात येतं की हा माझ्या वयाशी माझा संबंध जोडत नाही, पण माझ्या त्याला एक व्यक्ती दिसतो. मग त्या लँडस्केपमध्ये मग तो खुलेपणाने बोलतो. इथं प्राध्यापकच खुलेपणाने बोलत नाही. लँडस्केप तेव्हाच तयार होतो की तेव्हा तुम्हाला अनगार्डेड राहावं लागतं. आणि बहुतेक आहे की सत्ता संबंधांनी सगळी व्यवस्था बनलेली असते, तर अनगार्डेड राहणं हे फार धोकेदायक असतं. म्हणून सगळेच असं गार्डेड असतात, म्हणजे सगळेच असं दबक्या पावलाने येत असतात. म्हणजे आपण जेव्हा संवाद करत असतो, प्राध्यापक जास्त दबक्या पावलाने येत असतात. त्याला वाटतं की दिसलं तर यांना, म्हणजे माझं जे अज्ञान असेल किंवा मी पण बावळटच असं त्यांना लक्षात आलं तर. ही जी भीती आहे, शिक्षणाचं काम भीती दूर करणं आहे. शिक्षणाचं काम माणसातल्या शक्यता ओळखणं आणि मर्यादा सुद्धा अधोरेखित करणं आहे. मर्यादा अधोरेखित करणं म्हणजे काही कमीपणाचं नसतं, आपण मर्यादित असतो, हे बेसिक मूलभूत तत्व आहे आणि तिथून आपण मार्गक्रमण करायला पाहिजे. पण आपल्याला मी माझ्या मर्यादा लक्षात आल्या समोर सगळे दबक्या पावलाने आणि सगळे असं दबा धरून असतात, आणि कोणाचं तरी असं लूप होल दिसला, स्ट्राईक. म्हणजे जरी मनमोकळेपणाने संवाद होत नसेल तर तिथं क्रिएटिव्हिटी येत नाही. तिथं ज्याला आपण एक इन्साइट्स असतात, ते त्याच्यात नसतात, माझ्यात नसतात, ते संवादात असतात. म्हणजे त्याचा ऑथर दोघी असतात. म्हणून मी जे वाक्य म्हटलं होतं मागे की बोलताना शब्दाचा अर्धा भाग बोलणाऱ्याचा असतो, उर्वरित भाग ऐकणाऱ्याचा असतो. मग ती लँडस्केप तयार झाली पाहिजे. पण आपण कसं, मी बोलतो म्हणजे शब्दाचा
पूर्ण मालकी माझ्याकडे आहे. मग ते आपण ऍक्च्युली संवादी होऊ शकत नाही. जो ऐकणारा असतो त्याची शब्दांवरती अर्धी मालकी असते. मग तो लहान असो, मोठा असो, स्त्री असो, पुरुष असो. पण शिक्षक काय म्हणतो की नाही, मी तर पूर्णच मीच मालक आहे, फक्त ऐका तुम्ही. आणि तुम्ही तर त्याला इन्व्हिटेशन दूरच गोष्ट आहे. तुमचं काम भीती दूर करण्याचं आहे. तुम्ही तर भीती निर्माण केलेली आहे. शब्द प्रभू आहे मी असं वगैरे म्हटलं जातं. ते पोरं म्हणतात की शब्द प्रभू, मग ते तिथं कनेक्ट तयार होत नाही. म्हणून तेच म्हटलं की शिक्षण व्यवस्थात्मक दृष्टीने शाळांमध्ये, कॉलेजांमध्ये होतं, पण कॉलेजच्या बाहेर होतं, हायवेवरती होतं. आपल्या अनोळखी व्यक्तीशी तुम्ही गप्पा मारताना तुमच्यात ती 2-3 मिनिटात क्षमता आली पाहिजे की त्याने स्वतःहून त्याचे जे गार्ड्स आहेत त्याने ते लोअर केले पाहिजे. त्याने जी एक डिफेन्सिव्ह भूमिका घेतलेली असते, त्याला वाटलं की नाही इथं भीती नाही मला, ती तयार होत नाही आपल्याकडे. आणि आपला समाज जो आहे की तिथं सार्वजनिक अवकाश ज्याला मी म्हणतो तो नाहीये, सार्वजनिक गोंधळ आहे. सार्वजनिक अवकाश तिथं चिंतनासाठी स्पेस आहे, विचारांसाठी अवकाश आहे. गोंधळ असेल तर कोणासाठीच विचारच करू देणार नाही. आणि ते ऍक्च्युली व्यवस्थाला पूरक आहे. म्हणजे कोणीही कुठून जरी येतं आणि तो तुम्हाला सांगतं की ही पूर्व दिशा, ही उत्तर दिशा, मग हे काय म्हटलं ओझं आहे का, मला पण विचार करू द्या ना. तो विद्यार्थ्यांना आहे की तुम्हाला स्वतःसाठी विचार करावा लागेल आणि तुम्हाला विचार मांडावे सुद्धा लागतील. आणि पालक म्हणून मी पण पाहिजे की तुझे माझे विचार कुठपर्यंत त्याच्यात एक वाक्यता आहे किंवा सिंथेसिस बनतोय. तुझा थिसिस, माझा अँटीथिसिस, संवाद साधला नाही तर मग ती पालक आणि मुलं किंवा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात शत्रुत्व निर्माण होतं. वेगळ्या पद्धतीचं शत्रुत्व असतं ते. आणि जर पालकांमध्ये आणि मुलांमध्ये किंवा शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये शत्रुत्व निर्माण होत असेल, ती फार दुर्दैवी गोष्ट आहे. आणि शत्रुत्व म्हणजे कमी अधिक प्रमाणात दिसतंच. 10 मधून 5-6 प्राध्यापकांविषयी विद्यार्थ्यांचा अनुभव जो असतो तो नकारात्मक असतो. कारण तो संबंध जो आहे तो तणावाचा असतो, तो उतरंडीचा असतो, तो मालकीचा असतो. तिथं मग विद्यार्थी जे आहे, शिक्षणाचं मूलभूत काम हे आहे की जगण्यात पावलोपावली भीती भरून ठेवलेली आहे. आणि ती भीती जेव्हा आपण दूर केली तेव्हा मग शक्यतांची सुरुवात. ही पूर्वअट आहे. म्हणजे शिक्षणात सुरुवातीला तेच करायला पाहिजे की त्याला प्रीडिस्पोज करणं, विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करून घेणं. आणि शाळांमध्ये माहिती काय तुम्ही वाटताय, त्या पोरांकडे स्मार्टफोनमध्ये तुमच्यापेक्षा चांगली माहिती आहे. म्हणून आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळात सुमार शिक्षकांनी काहीतरी वेगळं करावं, त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. सर, एक त्या अनुषंगानेच मला तुम्ही काही तुमच्या मागच्या मुलाखतींमध्ये सांगितलं होतं की तुमच्या आईच्या संदर्भाने जशी ती तुम्हाला एका ठिकाणी सांगते की तुम्हाला 1 वर्ष हवं होतं आणि 2 वर्ष घे वगैरे तुझ्या तयारीसाठी, तो जो संबंध आहे किंवा पालकांनी ती जी इंटरॅक्शन आहे, तो जो ओपननेस आहे, आणि त्याला असं फॉर्मल एज्युकेशन असं काही बॅकग्राऊंड नव्हतं माझ्या मते, तुमच्या आईचं तसं शिक्षण नाहीये, पण मग ती समजत, ती अंडरस्टँडिंग ती कशी कल्टिवेट झाली आणि तो संवाद कसा होता आईसोबतचा का? म्हणजे फॉर्मल एज्युकेशन नव्हतं म्हणजे तिचं फॉर्मली वाटोळ झालं नव्हतं. खरं. तर तिच्याकडे ते कंपस होतं जीवनाकडे पाहण्याचं, आणि तिने ते अनुभवजन्य ते आकलन होतं तिचं. पुस्तकी म्हणजे मराठी थोडंफार वाचायची, पण तिच्याकडे ती चिकित्सक बुद्धी मला दिसायची. आणि जे आमच्या पूर्ण गावात धुळ्यापासून 10 किलोमीटर 7-8 किलोमीटर अंतरावर ते गाव आहे, ती एकमेव स्त्री होती जी पुरुषांचं कामं करायची. म्हणजे गावाच्या कोपऱ्यात आपण दूध पिळायला जातो तिथं, तर सगळे पुरुषी गोष्ट आहे ती. आमच्याकडे माझे वडील नसायचे, ते ट्रक चालवायचे, तर मग ती एकमात्र स्त्री होती की ती सगळ्या पुरुषांच्या तिथं ती दूध पिळायची. म्हणजे असे अनेक गोष्टी, म्हणजे गाडाबिल चालवणं, ते सगळं जे चारा असतो ना, तिच्यात कॉम्पिटन्स होता, एक्सपर्टीज होतं की ज्या पद्धतीने आमच्याकडे गरी म्हणतो, चाऱ्याचे तुम्ही जे रचतात ना, ती व्यवस्थित पद्धतीने रचलं नाही तर पाणी शिरतं. तर तिच्याकडे हे सगळं ती असं संघर्षमय जीवन राहिलं तिचं प्रचंड. आणि मग ती जी जीवनात काय आहे की जीवनात संघर्ष आहेच, पण तो सकारात्मक दृष्टिकोन होता तिच्याकडे आणि तो फार मजेशीर असायचा. म्हणजे की आणि ती
तिच्यात प्रचंड विनोदी बुद्धी आज सुद्धा आहे, तेव्हा पण होते. म्हणजे कारण विनोदी बुद्धी असल्याने तुम्ही संकटांसमोर तुम्हाला अशा शक्यता दिसून जातात. कारण हास्य जे आहे ते तुम्हाला बरेच दारं खिडक्या उघड्या होतात. त्याच्यामुळे आपण जेव्हा काहीतरी संकट येतो तर आपल्या अजून ज्या शक्यता त्या बंद होऊन जातात. आणि मग जेव्हा तुम्ही असं काहीतरी संकट पाहतात, म्हणून तिला काही जास्त कौतुक नव्हतं, पास झाला नापास झाला, ठीक आहे काम कर, नोकरी कर, तुला जे वाटेल ते कर. म्हणजे आता हे फार मोठं तत्व आहे, काय कुठलंही दड, तुला जे वाटेल ते कर. मग 12वी नंतर, ग्रॅज्युएशन नंतर ती मोजायची, 12वी म्हणजे 13वी 14वी 15वी असेल, 15वी नंतर अजून असतं का, मग ती काउंट करायची. म्हटलं 16वी पण असते. मग तिला असं मग शेवटी काय असतं, म्हटलं 17वी, त्याच्यानंतर तर थांबशील ना, मग परत तू कितपर्यंत जातोय म्हणे. कारण ती काउंटिंग करत होती, कारण तिच्या दृष्टीने असं पहिली दुसरी दिवस जातच. पण तिने जे काही ती करत असेल तू चांगलाच करत असशील, फक्त मोठा हो, हे मोठा हो, लई मोठं म्हणजे आशय घन वाक्यासाठी जे काही ते मोठा हो. आता पालक म्हणतात की तू डॉक्टर हो, इंजिनियर हो, उद्योजक हो, हे हो, तिचं तू मोठा हो. आता ते मोठा हो, मलाच अर्थ शोधायचा मोठा काय असतं माणूस. पण मला हे पिअर प्रेशर नव्हता की आजूबाजूला काय करतात म्हणून मी ते करायला पाहिजे. मला माझ्या आई वडिलांनी कधीही प्रयत्न केला नाही, माझ्या मार्फत ते त्यांचे स्वप्न ते जगण्याचा प्रयत्न केला. तुझं जीवन तुझं आहे. आपल्याकडे पालक काय असतं, माझ्याकडून जे शक्य झालं ती स्वप्न मुलांकडून ते विकेरियसली म्हणजे इनडिरेक्टली अप्रत्यक्षपणे ते जगण्याचा प्रयत्न करतात. अरे त्यांचं जीवन आहे, त्यांची स्वप्न वेगळी आहेत. म्हणजे हा जो प्रकार आहे तो ते फॉर्मल एज्युकेशन नसल्यामुळे, म्हणून तिच्या त्या फॉर्मल एज्युकेशनच्या अँझायटीज किंवा ज्या चिंता वगैरे असते की कन्सर्न असतो की बाबांनी तू हेच कर, यालाच मार्केट आहे, तेच कर, त्यालाच मार्केट आहे, तसा तो नव्हता. पण याचा अर्थ असं नव्हे की म्हणजे त्याच्यातून मी काय अर्थ काढला तो वेगळा मुद्दा आहे. पण सगळ्यांनीच असं असायला पाहिजे ते पण नाही. कारण हे काय अनुकरणीय उदाहरण नाही, ती एक परिस्थिती सापेक्ष गोष्ट आहे. ती त्या परिस्थितीत असं झालं म्हणून असं होतं. तर प्रत्येकाने वेगवेगळ्या परिस्थिती असतात, तिथं तुमच्या शक्यता तुम्ही काय, म्हणजे शक्यता ह्या रेप्लिकेट होऊ शकत नाही. प्रत्येकाची त्याचं जीवन आहे, त्याने कसा अर्थ लावलेला आहे आणि त्या अर्थ लावण्याच्या प्रक्रियेत तुमचा हस्तक्षेप काय आहे. पालकांचं काम ते, शिक्षकांचं काम आहे की मुलं विचार करतायत पण विचार करू द्या, आणि त्या विचार करण्याच्या त्या अवकाशात तुम्ही फार काळजीपूर्वक हस्तक्षेप करतायत की ते काय विचार करतायत त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुमची रेडीमेड पेंटिंग त्यांच्या हातात देत आहे. हा जो मुद्दा आहे की हा फार मग त्याच्यात संयम लागतो, वेळ द्यावा लागतो. आपल्याकडे वेळ नाही मुलांसाठी. मग मुलं काय आहे की दिवसातून 24 तास जे असतात त्याच्यापैकी ते 23 तास आणि तुमचा कधी संबंध येत नाही, जेवणापुरता येतोच. आणि त्याचं तो पण ती फोनमध्ये असते, तुम्ही पण फोनमध्ये असतात. ठीक आहे, ज्याचं त्याचं ठीक आहे, हा पहा फोन, आणि मग तो संपर्क नसतो. मग आपल्याला मग वाटतं की 1-2 वर्षानंतर अरे आपलं आणि मुलांमध्ये काहीतरी दूरी अंतर निर्माण होतोय, बहुत लेट हो चुका आहे. आता तो त्याच्या वाटेने जाईल, थोडस मुलगा मुलगी असू दे नाटक करेल, असं करण्याचं जे तुम्हाला आवडतं, पण आत बंड चालू आहे त्या विद्यार्थ्याचं. ठीक आहे, तो पावलोपावली तुम्हाला ते बंड दाखवणार नाही, कारण त्याचे पण अस्तित्व जुळलेलं आहे. म्हणजे जास्तच बंड केलं तर प्रॉब्लेम होईल. तर मग ते ड्युअल त्यांचं जे स्प्लिट पर्सनॅलिटी बालकांमध्ये दिसते की हा माझ्या आई वडिलांना हे आवडतं म्हणून तेवढ्या पुरतं ते नाटक चालतं, म्हणून सगळेच ऍक्टिंग करतात. पोरं तर सगळ्यात खतरनाक ऍक्टिंग करतात. ठीक आहे, मी माझ्या प्राध्यापकांना असं आवडतं म्हणून ते जुळून घेतात. ठीक आहे, आणि मग तिथंच ऍक्च्युली आपलं फेलियर असतं. एक प्राध्यापक म्हणून, एक पालक म्हणून तिथं आपलं फेलियर असतं की आपल्या समोर नाटकं करतायत. म्हणजे ज्यांना कळतं की हे फेक आहे, आपल्या समोर हा व्यक्ती जसा व्यवहार करतोय ना हा त्याचा नाहीये, हा त्याने एक मास्क घेतलेला आहे, हा त्याचा बुरखा आहे. आणि जे मुलं, आपलीच मुलं, आपलेच विद्यार्थी मनमोकळ्या पद्धतीने बोलत नाही, तर मग ते शैक्षणिक प्रक्रियेच ते अपयश आहे. विशाल सर मगाशी बोलले की स्टुडंट्सच्या लाईफमध्ये कन्फ्युजन्स खूप असतात, तेव्हा पेरेंट्सना एक वाटतं आणि स्टुडंट्सना मला काहीतरी वेगळं वाटतं.
आणि मग अशा वेळेस स्टुडंट म्हणून आम्हाला असंही वाटतं की नाही ते मोठे आहेत, त्यांना जास्त माहिती आहे, आपण त्यांचं ऐकावं. पण मग ते कुठेतरी असं की नाही, आय कॅन थिंक फॉर माय सेल्फ, मला आय कॅन थिंक इंडिपेंडेंटली. पण मग तो स्वतःवरती तो कॉन्फिडन्स किंवा ट्रस्ट कधी आणि कसा येतो की येस आय कॅन थिंक वेल फॉर माय सेल्फ. हा, एक आहे की स्वैर विचार करणं आणि एक आहे की स्वायत्तपणे विचार करणं. स्वैर विचार म्हणजे तुम्ही म्हणतात की आय विल थिंक फॉर माय सेल्फ, मी माझ्यासाठी मी विचार करेल. पण मग हे तुमच्यावरती मग जबाबदारी येऊन जाते. कारण ज्या विद्यार्थ्यांमध्ये धमक असते की मला माझ्यासाठी विचार करू द्या, मग त्याच्यावरती जबाबदारी म्हणजे स्वातंत्र्याची दुसरी बाजू जबाबदारी असते. आणि जिथं तुमच्याकडून स्वातंत्र्य काढलं जातं तर तुम्ही कोणालाही जबाबदेही नसतात. तुम्ही सांगितलं होतं केलं, आता तुमचंच, कारण जबाबदारी तुमची आहे, तुमच्या सांगण्याने मी हे केलेलं आहे. म्हणून तुम्ही जेव्हा कोणाचं ऐकतात तर सोबतच ऐकण्यासोबतच तुमचं जे रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे तुमच्यावरती येत नाही. आणि तुम्ही आय विल थिंक फॉर माय सेल्फ, सोबतच तुमच्यावरती जबाबदारीचं ओझं असतं. आणि मग जेव्हा तुम्ही, आणि ती जबाबदारी तुम्हाला पावलोपावली कुठेतरी सिद्ध करावी लागते की मी माझ्यासाठी विचार केला आणि हा रोडमॅप आहे. मी एवढी तुम्हाला सांगतो की दीज आर माय माइलस्टोन्स जीवनातले. माइलस्टोनच नाही, फक्त टाळाटाळ करण्यासाठी किंवा अनॅर्किक, ज्याला अराजकता असतो, बंडखोर असणं म्हणजे हे अराजकतेचं, त्याचा काय तो समानार्थी शब्द नाही. बंड म्हणजे की तुम्हाला खरंच काहीतरी कळलेलं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आग्रह धरलेला आहे, काही न कळता. आमचं पण मी विचार करतो, नाटक करते, पण मग सांग काय विचार केला, असं जरी विचारला प्रश्न. आणि मग त्याच्याकडे तुमच्याकडे असं रिझनेबल ग्राउंड आहे का, काही रास्त त्याला पुरावा आहे का, की आधार आहे का. फक्त पालकांचं जे बोलणं आहे किंवा शिक्षकांचे ते टाळण्यासाठी की मला विचार करू द्या. हो कर, पण कधीतरी आपण बोलूया असं. कारण त्या स्पेसमध्ये आपण एक कॉन्ट्रॅक्टमध्ये आहोत, सगळे एक करार केलेला आहे. पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, सगळ्यांमध्ये, इव्हन मित्रांमध्ये एक करार असतो, तो अनधिकृत असतो. आणि तो करार आहे की ठीक आहे, पण मग तुम्हाला कुठेतरी काहीतरी संवादी असावं लागेल, बोलावं लागेल. म्हणून अतिरेक होतो एक की मी आय विल थिंक फॉर माय सेल्फ, पण ते स्वैराचाराचं पण द्योतक असू शकतं, त्याच्यात जबाबदारी नाही. मग 2-3 वर्षानंतर पालकांनी सांगितलं, बाळा तू माझं तर माझे विचार तुला मान्य नव्हते, तू म्हणाले की मला विचार करू दे, पण मला कळू दे तुझे विचार. तिथं तुमच्यात काहीतरी स्पष्टता असणं. आणि पालकांना फार आनंद होतो की विद्यार्थ्यांनी किंवा मुलांनी स्वतःसाठी विचार केला आणि ते विचाराशी सुसंगत त्यांची वागणूक राहिलेली आहे, व्यवहार राहिलेला आहे. मग त्यांना वाटतं की आपले मुलं जे आहेत ते ह्या जगात स्वतः कोणाचाही आधार न घेता जगू शकतात. ते खरंच चांगलं, कारण पालक पावलोपावली असू शकत नाही तुमच्यासोबत. म्हणून विद्यार्थ्यांचं हेच काम आहे की बऱ्याच व्याख्यानांमध्ये नमूद करतो की पेरेंटिंगच्या ज्या असतात की पालक म्हणजे नेमकं काय, पालकाचे वेगवेगळे प्रकार, पालक असण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. आपण एकतर एका टोकाला जातो की प्रत्येक गोष्ट ठरवू पाहतो आपण मुलांच्या वतीने, म्हणजे त्याने काय करावं, कुठं जावं, काय खेळावं, कुठला छंद असावा. पावलोपावली प्रत्येक गोष्टी ठरवू पाहणारे पालक आहेत. जन्माआधी ठरवणारे पण पालक आहेत. त्याला कुठल्या कोचिंग क्लासला पाठवायचे, कुठल्या अकॅडमीला पाठवायचे, हे पण आहे. हा एक दुसरं टोक आहे की नाही आम्ही हस्तक्षेप करत नाही, त्यांना जे वाटतं ते करू देतात. हे दोघी चुकीचे टोक आहे. की तो हे आहे की म्हणजे तुम्हाला जबाबदारी घ्यायची नाही. कारण तिसरं जे मधला जो मार्ग असतो की त्याचं जे अंतरंग आहे, विद्यार्थ्याचं किंवा मुलांचं अंतरंग आहे, त्याचा तुम्हाला काहीतरी थांगपत्ता लागलेला असतो. म्हणजे त्याचं जे इनर स्ट्रक्चर आहे, त्याचं इनर सेल्फ आहे, त्याचा जो अंतरंग आहे, त्याच्यात तुम्हाला कळलेलं असतं. म्हणून तुम्हाला धक्का कधीच बसणार नाही, कारण तुम्ही वेळ दिलेला असतो. तो वेळ फक्त महिन्यातून एकदा नव्हे, रोज दिलेला असतो. आणि मग त्याच्यात काही न लागता तुम्हाला लक्षात येतं की कुठे तो अतिशय आत्मघातकी काहीतरी चूक करणार आहे, आणि त्याला न कळू देता तुम्ही त्याला नच करू शकता किंवा त्याला ओरिएंट करू शकता. ती ओरिएंटेशनची जी क्षमता आहे ती हस्तक्षेप, असा हस्तक्षेप की विद्यार्थ्यांना पण कळत नाही की पालक हस्तक्षेप करतायत, तो त्या संवादी लँडस्केप मधून येतो. आणि असंच वन्स इन अ वाईल जे इंटरव्हीन करतात ते बहुधा ते मारक असतं विद्यार्थ्यांना आणि मुलांना,
की नाही आम्हाला 7 दिवसात आता आठवण झाली की ते आमची मुलं आहेत. तोपर्यंत ते त्यांचे वाऱ्यावर सोडून दिलेले असतात त्यांना. म्हणून ते फ्रेंच गाणं आहे ना की पैदा करणं आणि पालक बनणं 2 वेगळ्या गोष्टी आहेत. पैदा जनावरं पण करतात. पालक बनण्यासाठी स्वतःकडे पण शिक्षण स्वतः, कारण मी नेहमी हा मुद्दा मांडत असतो की विद्यार्थी अनुकरण करतात मोठ्या प्रमाणात आणि अनुकरणानंतर थोडंसं मग त्यांचं ऍड करतात. असं त्यांचं व्यक्तिमत्व सुरुवातीच्या काळात घडतं आणि नंतर तुम्ही तुमच्यातच अंतर्विरोध असेल, तुम्ही जे सांगतात ते तुम्ही स्वतः करत नसाल तर होतं की मला पण तसंच करावं, दुटप्पी वागावं लागेल. माझा बाप म्हणतो की वाचन चांगलं असतं, मी त्याला कधीच वाचताना पाहिलेलं नाही. मग मी पण म्हणतो चांगलं असतं, मी पण वाचणार नाही. कसं काय तुम्ही म्हणू शकता मुलांना की नाही वाच रे चांगलं असतं, तुला कधी पाहिलं नाही मी आयुष्यात. हा जो शिक्षणातला जो अंतर्विरोध आहे की आपण विचार सांगतो हे वाचन फार चांगलं असतं, दिवसा वाचायला पाहिजे, त्याला सुद्धा माहित नसतं वाचन म्हणजे नेमकं काय असतं. आणि मग ते विद्यार्थी म्हणतो की म्हणून आपल्याला उदाहरण घालून द्यावं लागतं. आपण कधीतरी काहीतरी व्यवस्थित वाचतो का, आणि व्यवस्थित वाचत नसाल तर आपला संबंध जो विचारशीलतेशी आहे किंवा बौद्धिकतेशी आहे तिथं आपल्यात खंडितपणा येणार नाही जर आपण वाचत असू तर. म्हणजे आपल्याला जे एक बोलतो त्याचं आपण म्हणूया की इम्बॉडी करतो आपण. विचार असतात ते अमूर्त असतात, गोष्टी अमूर्त असतात, पण त्यांना कॉन्क्रीट करण्याची क्षमता शब्दांमध्ये असते. म्हणजे त्याला सजीव करण्याची क्षमता शब्दांमध्ये असते. पण शब्दांशी आपलं नातं काय आहे, व्यवस्थात्मक पाहिलं तर फार वाईट आहे. म्हणजे आता कुठल्याही ज्या क्षेत्रात तुम्ही काम करतायत, मातृभाषेचं महत्व किती आहे. आपली पोरं ना व्यवस्थित मातृभाषा बोलतात ना धड इंग्रजी बोलतात. ठीक आहे, कारण व्यवस्था तुम्ही जबाबदार, त्याला व्यवस्था जबाबदार आहे, कारण शैक्षणिक पद्धतीच चुकीची आहे आपल्याकडे. मग काही ठिकाणी काय आहे की पेरेंट्स सजग असतात आणि ती कसर काढतात ते की चला ठीक तिथे इंग्रजी शिकवलं जात आहे तर मग आपण इथं ही जी मातृभाषा आहे व्यवस्थित त्याने बोलली पाहिजे. ते प्रयत्न स्वतःहून करतात. म्हणजे मातृभाषा ज्या विद्यार्थ्याची कमकुवत असेल त्या विद्यार्थ्याचं जे शिक्षणाचा जो सगळा वरचा अर्थ आहे तिथं तो पोचत नाही. तो जे ऑलरेडी प्रोड्यूस आहे जे त्याला रिप्रोड्यूस करण्याची क्षमता असते, म्हणजे रिपीट करण्याची, नवीन शोध घेण्यासाठी तुम्हाला जे संकेत व्यवस्था असते भाषा, म्हणजे त्याला सिस्टम ऑफ सायन्स म्हणतो. भाषा जी असते आपल्याला असं वाटतं की मला शब्द दिसत आहेत मी असं उचलतोय, नाही ते शब्दांमध्ये अर्थच नसतो. खरं तर शब्दांचा अर्थ संदर्भात येतो, त्या वाक्यामध्ये येतो आणि ते सगळं ती संकेत व्यवस्था समग्रपणे काम करते. आपलंच भाषेशी नातं जे आहे, शब्दांशी नातं आहे, ते ऑन अँड ऑफ असतं. म्हणजे आपल्याला सलगता नाहीये, आणि ती सलगता जी असते ती विचारांच्या सलगतेतून भाषेतील सलगता येते. कारण आपण कधी सलगपणे विचारच केलेला नाही. आपले विचार काय असतात की वेगवेगळ्या वाक्यांचा तो गोंधळ म्हणजे आपलं बोलणं असतं. कारण भाषा वेगळी असते आणि भाषाचं शब्दांचं वाक्यांची गोळाबेरीज म्हणजे भाषा नसतेच. त्याच्या खाली एक काहीतरी विचार असतो तो, आणि तो विचार जो असतो तो नेबुलस असतो, तो गतिशील असतो, आणि त्याला जे भाषेचं आवरण असतं तो मात्र तो आपल्याला दिसतो. आणि जे लोक त्या नेबुलस गतिशील प्रवाही विचारशीलतेच्या प्रांतात ज्यांनी अजून प्रवेश केला नाही त्यांच्या बोलण्यात त्यांना जरी सांगितलं की असं कर, एखाद्या गोष्टीविषयी अर्धा तास बोल, ठीक आहे, आणि अर्धा तास बोलल्यानंतर त्याला सांगायचं की तू जे अर्धा तास बोलला ते परत बोलून दाखव, त्याला काहीच आठवणार नाही. कारण तिथं आठवणीत ठेवण्यासारखं नव्हतंच काही. कारण आठवणीत ठेवण्यासारखं तेच असतं जे विचारशीलतेचं फलित असतं. आपल्याला माहिती की मी हा विचार मांडलेला आहे, त्याचं स्ट्रक्चर स्वरूप बदलू शकतं, पण मी अर्धा तास त्याच विषयी बरोबर तसंच मांडेल. म्हणून वाचनानेच तुम्ही त्या प्रांतामध्ये प्रवेश करू शकता, आणि वाचनाचं मग ते चिंतन मनन काहीतरी हाती लागतंय का. तर वाचनाची आणि ती ऍक्च्युली आपल्याकडे वाचन संस्कृती नसल्यासारखी आहे. ज्या गोष्टींना आपण जीवापेक्षा प्राणापेक्षा जास्त कवटाळून बसलेलो आहोत आणि गोंधळ घालतो आहोत ते साहित्य सुद्धा आपण वाचलेलं नाही. कोणीतरी बाबा येतो, तो काहीतरी सांगून जातो,
आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो. खरंच ते आहे का पडताळून पाहण्याची जी सवय आहे त्या ह्या समाजात नाही, म्हणून हा समाज परत परत गंडवला जातो. म्हणजे मी तेच तिरकसपणे कधी कधी लिहित असतो, का नेहमीच लिहितो, कधी कधीच लिहित असेल. तर आपल्या समाजाला एकदा आणि परत परत फसवलं जातं आहे ना. म्हणजे एकदा फसवलं तर फसवणारा गुन्हेगार ठरत असतो, दुसऱ्यांदा फसवलं तर फसणारा गुन्हेगार. म्हणून राजकारणी कधीच गुन्हेगार नसतात. म्हणून हे बाबा भोंदू बाबा पण गुन्हेगार, आपण गुन्हेगार आहोत, कारण आपणच त्यांना की आ जाओ मूर्ख बनाओ आपका स्वागत आहे हा कारण इथं वाचन संस्कृती नाही, संवादी नाही आहोत, आपण चर्चा करत नाही, मनमोकळेपणा नाहीये. कोणीतरी काहीतरी हातात दंडा घेऊन बसलेला आहे, कोणाकडे जातीचा दंडा आहे, कोणाकडे वयाचा दंडा आहे, कोणी पुरुष आहे म्हणून दंडा करतात, सगळे असं काहीतरी दंडा घेऊन बसलेले आहेत. जे काहीतरी याला नमवण्याचं माझ्याकडे असायलाच पाहिजे, म्हणून ती एवढी मोठी जाती व्यवस्थापन आहे. कोणीतरी खाली आहेच, आणि खाली नसेल मग सगळ्यात खाली स्त्री तर आहेच. मग याच्याविषयी आपण विचारच करत नाही. आणि शिक्षण तेच असतं की आता आबा समजा राजगुरुनगर मधून बाहेर पडले, वेगळ्या संस्कृतीचे वेगळ्या भाषेचे मुलं सापडतील, विद्यार्थी असतील, त्यांच्याशी बोलताना तिच्याकडे ती साधन सामग्री दिलेली आहे का आपण? जे ती तिच्या घरात बोलते ठीक आहे, तो एक कम्फर्ट झोन म्हणूया, किंवा ती तिच्या मित्रांसोबत तिच्या आजूबाजूला जो आहे, पण ती समजा कुठे दिल्लीला गेली किंवा लंडन पॅरिसला गेली, तिथं तिचं व्यक्तिमत्व बाहेर येण्यासाठी तिच्याकडे आपण तिला ती पूर्वतयारी झालेली आहे का? मी तर बऱ्याचदा म्हणत असतो की शिक्षण म्हणजे नोकरी मिळवण्याचं साधन त्याचं. ऍक्च्युली ते तर आपल्याकडे नेहमी शिक्षण तेच होतं. शेती करणारा ते काय शिक्षण नसतं का? ते पण शिक्षण असतं, पण तरी पण आपण म्हणतो की शिक्षण महत्वाचं आहे. मग आपण तर करत होतो ना, शेती करत होतो, सगळे जे ते होतो जे व्यवसाय करतच होते. पण शिक्षण हे आहे की हे जे करतो आहे त्याच्या पलीकडे पण मला अस्तित्व आहे, आणि जे करतो आहे त्याला पण मी अर्थपूर्ण करतोय की फक्त माझे वडील तसे करत होते म्हणून मी तसं करतोय, त्याच्यात नाविन्य आणतोय का, मी त्याचं मी अपडेट करतो आहे का? मग ते शिक्षण आहे. शिक्षणाची जी व्याख्या मी करतो की तुमच्यातली वैश्विकता बाहेर काढते. म्हणजे तुम्ही कुठल्या जातीचे आहात, कुठल्या वयाचे आहात, कुठल्या श्रीमंत आहात की गरीब आहात, तो मुद्दाच नसतो. की तुम्ही एक व्यक्ती म्हणून, व्यक्ती असणं पुरेसं असतं त्याच्यासाठी. आणि अशाच कुठल्याही व्यक्तीशी त्याचं वय काय आहे, त्याचं जेंडर काय आहे याचा विचार न करता त्याच्याशी तुम्ही अर्थपूर्ण पद्धतीने अर्धा एक तास बोलू शकतात. ते शिक्षण आहे. त्याच्यासाठी आपली तयारी झाली. आपण बाहेर गेल्या, शिवाराच्या बाहेर गेल्यावरती आपल्याला वाटतं की आपण काय करणार आहोत तिथं. म्हणून इथं फक्त आणि फक्त जे प्रयोजनवादी शिक्षण म्हणतो की इंजिनियर बनवलेला आहे, तो गेला अमेरिकेत, तो इंजिनियर म्हणून काम करतो, पण एक समाजशील व्यक्ती म्हणून कधीही त्या लोकांच्या संपर्कात येत नाही. तो त्याचं सोशलायझेशन घेटो सारखं असतं, तो भारतीय शोधत असतो. मग तिथं कशाला गेला? म्हणजे तुम्हाला फ्रान्समध्ये जाऊन पण तुम्ही भारतीय शोधतायत, मी कधी शोधले नाही 3 वर्षात. म्हटलं मी इथं कशासाठी आलेलो आहे? मग हे त्यांना की नाही हे फार अवघड आहे, हे लोक कशी जगतायत. म्हणजे तिथं समजून घेण्याचं म्हणजे तिथं तुम्हाला एक व्यक्ती म्हणूनच यावं लागेल. तिथं ना तुमची जात चालते, ना तुमचे एवढे कुळी तेवढे कुळी, काहीच माहित नसतं तिकडे. मग तिथं आहे की तुम्ही एक व्यक्ती म्हणून किती आहात तेवढंच चालतं. माझ्याकडे 20 एकर येते म्हणजे काय असतं मग ते? माझा बाप आमदार आहे, मग नाही तो सनदी अधिकारी आहे, आपल्याकडे जास्त कौतुक आहे अजून. ते आहे की व्यक्ती म्हणून तुम्ही काय आहात तो आपण विचार केलेला आहे का? मुलांकडे आपण पाहतो किंवा मित्रांमध्ये आपण जेव्हा आपण नाही, आपण तुम्ही सांगा कधीही तुम्ही जेव्हा चर्चा करतात, कॉर्पोरेट जगातल्या चर्चा जर पाहिजे, येऊन जाऊन इन्व्हेस्टमेंट ही किती महाग आहे, ही किती देते, त्याच्या पलीकडे त्यांचे विषयच नसतात. मग गुंतवणूक करायला रेट्स किती चालू तिथं, आणि इथं हेच विषय असतात जे त्याच्या, आणि मग त्याच्याशी संबंधित जे नसतात त्यांना बोर वाटतं. झाले का 40 मिनिटं? सर, तुम्ही आम्ही न विचारता खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत ऍक्च्युली. पण मला एक ऍक्शन ड्रिव्हन एक असा प्रश्न असणार आहे तुम्हाला. तुम्ही सांगितलं की शिक्षण हे नुसतं कमवण्यापुरतं नसलं पाहिजे किंवा त्याच्याही पुढे त्याचं उपयुक्तता आहे. तुमच्यातला फिअर, भय घालवणं ही शिक्षणाची एक महत्वाची गोष्ट आहे. पालक त्यांचे विचार थोपवत असतात आणि
पर्यायाने विद्यार्थ्यांना त्यांचे जे ड्रीम्स आहेत ते फुलफिल करायला कुठेतरी अडथळा येतो. पण हा लँडस्केप बदलताना पालकांनी घरामध्ये जशी वाचनाची संस्कृती निर्माण करायची किंवा मला काहीतरी करायचंय, तर असं कोणतं लिटरेचर आहे प्राथमिक दृष्ट्या किंवा मी काय वाचायला पाहिजे किंवा विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी. आता बरेच पालक आम्ही आता व्हॉट्सअप पाहतो किंवा फेसबुक रील्स पाहत असतो वगैरे वगैरे, पण हे 1, 2, 3, 4 गोष्टी आहेत ते जर तुम्ही केलात तर तुम्हाला जास्तीत जास्त तो संवाद साधायला मदत होईल आणि विचाराची मांडणी किंवा धाटणी निर्माण करायला मदत होईल. असे फारच महत्वाचा प्रश्न आहे. आपण सगळे सांगतो वाचन करायला पाहिजे, पण हे कोणी सांगत नाही काय वाचायला पाहिजे. म्हणजे काय वाचायला पाहिजे भरपूर लिहिलं गेलेलं आहे आणि त्याच्यात वाचनीय शोधणं हे कष्टाचं काम आहे. सगळं जे लिहिलं गेलेलं आहे ते वाचनीय आहे अजिबात नाही. त्याच्यापेक्षा मग वाचनाविषयी जी एक तिरस्कार जो निर्माण होतो, कारण वाईट लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे सकस लिखाण फार कमी असतं, त्याची शोधाशोध करावी लागते. भरपूर कचरा लिहिला गेलेला आहे आणि जिथं वाचनाची संस्कृती नाही, मग तिथं आपल्याला ती चिकित्सक बुद्धी कळत नाही की चांगलं काय आणि वाईट काय. आपल्याला फार सुमार लोकांना पण आपण मोठं लेखक असं काहीतरी करून ठेवतो, कारण त्यांना शब्द योजना कळते. कारण आपली तिथपर्यंत पण मजल गेली नाही ना. कारण पहिलं स्वस्त झाले. म्हणजे आपण पहिली किंवा दुसरी पिढी आहोत शिक्षणात, मग ज्यांना प्रमाणित पद्धतीने शब्द जुळवता येतात, आपल्याकडे हे साहित्यिक आहेत बरं का असं वाटतं आपल्याला. आणि खरं तर ते फक्त चांगली शब्द योजना करतात त्यांच्या दृष्टिकोनातून, पण त्याच्यात असं काही आपल्याला दिसत नाही. म्हणून आपल्याकडे चांगलं वाचन विद्यार्थ्यांसमोर ठेवावं किंवा जे जगात चांगलं लिहिलं गेलेलं आहे ते मराठीत आलेलं आहे का, किंवा मराठीतलं जे चांगलं आहे का ते समोर आलेलं आहे का. आपल्या समोर बरोबर कचरा कसं काय येतो, पण व्यवस्थेलाच पाहिजे तो कचरा, की तुमच्या हाती चांगलं लागूच नाही. म्हणजे तुमच्या हाती काय लागावं आणि काय लागू नये ही व्यवस्था ठरवते. म्हणजे तुम्ही काय वाचावं, तुमच्यापर्यंत कुठलं पुस्तक पोचावं हे तुम्हाला असं वाटतं की रॅन्डम आहे, असं हे बरोबर व्यवस्था ठरवत असतं की काय वाचावं, यांनी काय वाचलं गेलं पाहिजे. म्हणजे धुळ्यासारख्या शहरात काय वाचलं गेलं पाहिजे हे असं व्यवस्थित नियोजन केलेलं असतं. आणि नंतर मला लक्षात हे काय वाचलेलं होतं मग. म्हणून वाचनात तुम्ही जेव्हा शोधाशोध करतात तुमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर, कारण वाचनाने तुम्हाला उत्तर मिळायलाच नको. खरं तर तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करायला पाहिजे त्या वाचनाने. तुम्हाला जर उत्तर देत असेल तर ते अमेरिकन सेल्फ हेल्प म्हणतो आम्ही, की यशस्वी होण्याच्या 5 पद्धती, लग्न करण्याच्या 2 पद्धती, मुली पटवण्याच्या 10 पद्धती, अशी जे पुस्तकं त्याच्याने काहीच होत नाही. पण आपल्याला काहीतरी शॉर्टकट शोधत असतो की श्रीमंत होण्याचा ह्या पद्धती, माझं पुस्तक वाचलं तर श्रीमंत व्हाल म्हणून विकत घ्या. हे जे प्रकार असतात आणि हे ऍक्च्युली मार्केट ओरिएंटेड साहित्य आहे. याचा आणि विचारांचा काही संबंध नसतो तसा. म्हणून वाईट लिखाण काय आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. आणि ते ऍक्च्युली ते प्रत्येकाचा तो अवकाश असतो. त्याच्यात भारतीय सकस परंपरा राहील, वैचारिक परंपरा, पण सकस किती आहे ते सर्वसामान्यांपर्यंत येतच नाही. आपल्याकडे काहीतरी म्हणजे भावनाशीलच नाही, सेंटिमेंटल समाज आहे आपला. म्हणून आपल्याकडे ज्या कल्चरल गोष्टी असतात, म्हणजे धारावाहिक पहा तुम्ही टीव्हीवरती ज्या चालतात, त्याचा आणि वास्तवाचा काही संबंध दिसत नाही. सगळे ते मराठी काही संबंध दिसत नाही आणि आपण ते खात राहतो दिवस रात्र. म्हणजे आपल्याला हे कळत नाही की हे किती वाईट आहे. आणि मग ते उथळ आणि फारच लाऊड सगळं करत राहतो. आपल्याला लाऊड गोष्टी आवडत जातात. मग कुठल्या तरी एखाद्या राजकारण्याने काहीतरी सेंटिमेंटल केलं, त्याने काय कांड केले तर आपण लगेच विचारतो यार किती माणूस आहे, आतून चांगला आहे. अरे तो 1000 करोडचा चुना लावून गेलाय, तुम्हाला चांगलं काय लोणचं टाकायचंय तुम्हाला. म्हणजे आपण एक राजकीय दृष्ट्या आपण सजग अलर्ट बनत नसतो. आणि सगळी सुरुवात राजकारणानेच होते. आपण सगळेच राजकारणी आहोत त्या दृष्टीने. पण आपलं राजकारण असं आहे की आपल्याला खात्री आहे की मूर्ख बनवणार आहे, पण तरी पण आपण फसतो. कारण हे सगळे शिक्षण जे आहे तो एक सार्वजनिक अवकाश आहे, तिथं पण शिक्षण झालं पाहिजे. सार्वजनिक अवकाश आहे तो शिक्षित करणारा पाहिजे. पण हे
आधी कालच आपण गप्पा मारत होतो की आधी काय होतं की शैक्षणिक व्यवस्थेत आपल्याला काहीतरी विवेकी काहीतरी मिळायचं आणि घरी आल्यावरती परत काहीतरी अतार्किक अविवेकी काहीतरी गोंधळ असायचा. मग तो विद्यार्थी नेहमी तो अंतर्विरोधात असायचा. कारण शाळेत तर असं वैज्ञानिक दृष्टिकोन संविधानात हे लिहिलंय ते लिहिलंय, घरी येतं तसं काहीच दिसत नाही. कुठलंही घटनात्मक मूल्य घरी काही मला दिसत नाही. तो अंतर्विरोध दिसायचा. ठीक आहे, आता तो अंतर्विरोध मिटलेला आहे. कारण शिक्षणात पण ते संविधानाला त्यांनी धाब्यावर बसून दिलेलं आहे. शिक्षणात पण आता ते झालेलं आहे. म्हणजे ती वाट काय होते की शिक्षणातून समाजाचं आधुनिकीकरण किंवा समतावादी न्यायधिष्ठित समाजाची निर्मिती असं संविधानात लिहिलेलं आहे. तो सुरुवातीचा थोडाफार प्रयत्न झाला, नंतर तरी ते शक्य नाही. आपण असं शिक्षणालाच इकडे वळूया. मग शिक्षण असं आहे की नाही घरी जाताच पतीला माणूसने देव मानायचं आणि मग तिथं महिन्यातून 2-3दा बाबा लोकांची आता प्रवचनं लावली जातात आणि मग ते तुम्हाला मग कीर्तनकार तुम्हाला विचार करण्यासाठी प्रवृत्त करत नाही. आध्यात्मिकता काय त्या तिथपर्यंत पण येऊ देत नाही आणि त्याचा ऍक्च्युली विषमतेशी संबंध असतो, त्याचा अन्यायाशी संबंध असतो. पण धर्माच्या नावाने अध्यात्मिकतेच्या नावाने आपण ते सगळं असं निमूटपणे घेतो आणि आपण आपल्या आतली जी एक प्रश्न उपस्थित करण्याची क्षमता तिला आपण कार्यान्वितच केलेली नाही. तर तो म्हणजे ते शिक्षणाला तुम्ही फक्त शिक्षकांची पालकांची तो एक तो अवकाश किती तुम्हाला पूरक आहे ते असणं महत्वाचं आहे. सर, म्हणजे ते साहित्य आपण निवडावं किंवा ते वाचावं. तुम्ही आता म्हणालात की हा प्रॉब्लेम जो आहे तो पॉलिटिकल प्रॉब्लेम आहे. प्लॅटोनी प्रॉब्लेम्सची व्याख्या केलेली काही 2000 वर्षापूर्वी. तरी पण मी घेऊ इच्छितो, कारण की आपलं शिक्षण आणि लोकांना कळायलाही हवं की आपल्याला. मी ते सांगतो, तत्वज्ञान बोलूया, शब्द न वापर. जसं लोक प्रेमात असतात न बोलता असंच करूया. सो बरं, पॉलिटिकल प्रॉब्लेम आहे किंवा सोशल प्रॉब्लेम आहे, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, याचे सोल्युशन काय आहे? म्हणजे वाचनातच किंवा शिक्षणातच हे सोल्युशन जर दडलेलं आहे तर मग हाऊ डू वी सॉल्व्ह इट? सोल्युशन्स म्हणजे आपल्याला अंतिम याच्यावरती काहीतरी उपाय आपण त्या मानसिकतेत पडायला नको. आपली जी उपाय योजना जी असते, जे आपण उत्तर शोधत असतो, त्याच्यातली सापेक्षता आपल्याला कळायला पाहिजे. आपल्याला काय आहे की मला एकदाच उत्तर हाती लागायला पाहिजे, मग त्याच्यानंतर अंतिम उत्तर हाती लागतच नाही हे आधी एक बेसिक तत्व आपण स्वीकारावं. याचा अर्थ असा नव्हे की जे प्रॉबेबल असतं, सापेक्ष असतं, महत्वाचं असतं, कारण उत्तर हाती लागलं अंतिम तर ते बोरिंग होऊन जाणार आहे, नंतर त्याची बोर्डम येऊन जाईल. त्याच्यामुळे आपण ह्याच्यात की मला सोल्युशन्स पाहिजेत आणि ते सोल्युशन्स नेहमी आपण काहीतरी फंडा हाती लागायला पाहिजे. मला शिक्षणाचं ते कामच नाहीये, आर्ट्सचं तर अजिबातच नाही, कल्चर वगैरे ह्या गोष्टींचं काम नाही की तुम्हाला रेडीमेड काहीतरी मंत्र दिलेला आहे, तुम्ही दिवसात एवढा रिपीट करायचं. शिक्षण आणि डॉगमॅटिक डॉक्ट्रिन मध्ये हा मूलभूत फरक आहे. ते काय आहे की सोल्युशन्स बदलत जातात कारण प्रश्न वेगवेगळे निर्माण होत जातात आणि ते प्रश्न वेगवेगळे निर्माण कसे होतात आणि ते आपल्याला कसे कळतात, प्रश्नांची ओळख होणं हेच ऍक्च्युली अर्ध सोल्युशन असतं. आपल्याला आपले प्रश्नच कळलेले नसतात. आधी सुरुवात तिथून आहे की आपण चुकीच्या प्रश्नांच्या मार्गे चुकीच्या दिशेने शोध सुरू होतो आपल्याला आणि लक्षात येतं की प्रश्न चुकीचे होते आणि आपण कुठेतरी जंगलात चालले गेलो आहोत आणि आपल्याला जायचं. म्हणून प्रश्न महत्वाचे आहेत, उत्तर फार महत्वाचे नाहीत. शिक्षणाचं काम उत्तर देण्याचं नाहीच आहे, कारण उत्तर जे आहेत ते फार सापेक्ष असतात, विज्ञानात सापेक्ष असतात. की या समर वेकेशन मध्ये द लिटिल प्रिन्स म्हणून बुक वाचलं, तर त्यात त्याला जे अडल्ट्स आहेत ते सगळेच खूप नॉर्मलाइज करून टाकतात आणि मग इमॅजिनेशन नसतं त्यांच्यामध्ये, फॅकल्टी ऑफ वंडर नसतं. तर अडल्ट्स त्याला नेहमी म्हणतात की ग्रो अप, पण मग त्या प्रिन्सला असं वाटत असतं की व्हॉट एक्झॅक्टली डू दे मीन बाय ग्रो अप, द अडल्टिंग म्हणजे काय आणि डज इट इसेन्शियली इन्व्हॉल्व तुमच्यामधल्या चाइल्डला फार सुंदर पुस्तक आहे, सगळ्यांनी वाचायला पाहिजे, पालकांनी आणि शिक्षकांनी वाचायला पाहिजे. लिटल प्रिन्स नावाचं ते फ्रेंच पुस्तक आहे, त्याचा इंग्रजीत अनुवाद झालेला आहे आणि ते जगात लहान मुलांसाठी लिहिलं गेलं होतं. पण नंतर लक्षात आलं की ते फार महत्वाचं पुस्तक आहे. जे आभाने ज्या पुस्तकाचा उल्लेख केला, तर त्या पुस्तकात एक छोटासा मुलगा असतो
तो वेगवेगळ्या प्लॅनेटवर प्रवास करत असतो आणि त्याचे जे प्रश्न असतात त्याचे प्रश्न जे असतात ते त्याला आश्चर्य वाटतं बऱ्याच गोष्टींचं, त्याला विस्मय वाटतो, त्याला वंडर, काहीतरी त्याला वंडर दिसतं आणि तो वंडर जिवंत ठेवून मला याच्याविषयी सांगा. आणि माणसं जी उत्तरं द्यायची म्हणजे वयस्कर माणसं, ॲडल्ट, तर ते त्याच्यातलं वंडर काढून टाकायचे आणि त्याला हे कसं काय उत्तर असू शकतं. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटायला पाहिजे आणि जेव्हा आपल्यातली जी आश्चर्य वाटण्याची क्षमता संपते, ज्ञान प्रवास पण संपतो. आपण कुठल्या तरी परिस्थितीत असतो आणि त्या परिस्थितीत आपल्याला काहीतरी आश्चर्यजनक दिसायला पाहिजे, म्हणजे काहीतरी वंडरफुल दिसायला पाहिजे, पण आपल्याला ते फॅकल्टी ऑफ वंडर जे असतं, मार्वलस असं ते संपलेलं असतं. मग आपल्याला काय की जसं आबा म्हणाले की नॉर्मलाइज झालेत. नॉर्मलाइज म्हणजे की नॉर्म्स म्हणजे चौकट. एका चौकटीने त्यांनी जगाचं मोजमाप करून ते जगच संपून टाकले. जगातले जे एक मॅजिक गोष्ट असते, एक जादुई गोष्ट असते, तीच त्यांच्या बोलण्यात येते. ते उत्तरं देतात, पण ती उत्तरं असं काहीतरी फुटपट्टीने दिलेले असतात ते. आणि जगातलं जे एकूण जिवंतपणा आहे, जगातलं जे सौंदर्य आहे, ते लहान मुलांमध्ये असतं, कारण त्यांच्या प्रश्नांचा उगम हे वंडर असतं. त्यांना काहीतरी आश्चर्य वाटतं, मग ते विचारतात की पापा ये जो चांद है उसका कलर अलग है, सूरज का कलर अलग है. हा प्रश्न किती वंडर मधून आलेला आहे त्यांचा. आणि मग तसं आपल्याला उत्तर तार्किक पण असायला पाहिजे, पण ते त्याच्यात सौंदर्यशास्त्र पण असायला पाहिजे. आपण तो विचार करायला पाहिजे. आणि लहान मुलांच्या प्रश्नांचा त्रास सगळ्याच पालकांना होतो. तिथंच आपण कमी पडतो खरं तर. त्यांना काय प्रश्न विचारतो हा, असं प्रत्येक पालकांची तक्रार असते. आणि मग हळूहळू त्याचे जे ऑर्गॅनिक प्रश्न असतात, नैसर्गिक प्रश्न असतात, त्या जागी मग त्याचे नकली प्रश्न येतात. अरे हा चांगला प्रश्न विचारायला लागलो, वाटोळ केलं तुम्ही, चांगलं नाही, त्याने तुमची नकल सुरू केलेली आहे, तो पण ग्रोनअप झालेला आहे आता. तो नैसर्गिकरित्या प्रश्न विचारत होता, त्याची उत्तरं तुमच्याकडे नव्हते, तर तुम्ही त्याला डिस्करेज केलं. आणि हळूहळू तो ग्रोनअप झाला, तो तुमच्यासारखे प्रश्न विचारायला लागला. तुम्हाला आता किती चांगला प्रश्न विचारलाय ना. कारण आपल्याला हे कळत नाही की मुलाच्या प्रश्नाचा उगम कुठे आहे. आपण तिथं आहोत का? आपण तिथं नसतो, कारण आपल्यातलं मूल कधीच मेलेलं असतं. तर विद्यार्थ्यांमध्ये किंवा मुलांमध्ये ते जे वंडर, आधीच प्रश्नाचा उगम काय, याचा का विचारलंय, याला तर असं नाही की त्याच्यानंतर त्याला काहीतरी परीक्षा द्यायची नाही, त्याने प्रश्न विचारलेला आहे. आपण जोपर्यंत परीक्षेत बसतो तोपर्यंत प्रश्नांचा विचारच करायचा नसतो आपल्याला. आणि हे लहान मुलांना निर्हेतुक प्रश्न विचारायचे असतात. आणि आपल्याला निर्हेतुक गोष्ट आवडत नाही. आपल्याला काहीतरी सहेतुक पाहिजे ना. याच्या मागे हेतू नाही, का विचारतोय, काही कारण नसताना तू असं कुठे तीर मारतोय, उत्तर दे की. असं कुठं जीवनात तीर मारलेले आहेत, त्याने विचारले तर कमी ऐकून घे, किंवा त्याला जर तुला असा प्रश्न का पडला बाबा, किंवा तो उत्तर देण्याच्या परिस्थिती येऊन जाईल. तुला टाळाटाळ करायची असते, तुला काहीतरी तुझे वेगळेच प्रश्न आहेत. तर हा जो गॅप आहे, म्हणजे मुलांमधील ते मूल आणि पालकांमधलं गेलेलं मूल, त्याच्यामुळे ती तफावत निर्माण होते आणि मग तो गॅप तयार होतो. मग अर्थपूर्णता जाते त्यांच्या संवादातील. कारण आपण त्या म्हणजे चाइल्डिश असणं आणि चाइल्डलाईक असणं हा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आत जिवंत असायला पाहिजे मूल, पण आपल्याकडे ते नसतं. आणि म्हणून आपल्याला आपलं वय पावलोपावली दाखवण्याची, आणि आपल्याला आहे ना म्हातारं होण्याची घाई असते, वयस्कर होण्याची. तसं गंभीर वागतो आपण ते. आणि आपल्याला वाटतं काही मूल म्हणजे काहीतरी निगेटिव्ह आहे, काहीतरी कमी आहे. आणि मग आपल्याला विनाकारण ते गांभीर्य दाखवायचं असतं वावरताना. असं की नॉर्मल नाही वागता येत मग आपल्याला. नॉर्मल इन द सेन्स की स्पॉन्टेनियस, नैसर्गिक. आपल्याला नाही गावात वजन कसं पडेल मग माझं. आपण एवढ्या छोट्या गोष्टींमध्ये फसलो. नाही, जोपर्यंत ढेरी येणार नाही तोपर्यंत वजनच कळत नाही गावात. आपल्या वजन पडण्याच्या पण संकल्पना लईच अनहेल्दी आहेत. ठीक आहे. तर तो प्रकार आहे की तुमच्यातला जो शेवटपर्यंत जो जिवंतपणा जो टिकायला पाहिजे, तुमच्यातलं मूल टिकायला पाहिजे, जेणेकरून तुमच्यात सुद्धा खरे प्रश्न येतील. आपण शेवटचा प्रश्न घेऊ का आता? तुझा तो महत्वाचा प्रश्न ॲज अ स्टुडंट
आम्ही स्टेबिलिटी का क्रेव्ह करत असतो काय माहिती, की ठीक आहे हॅपी विथ व्हेरेवर आय एम, माझं सगळं होतंय चांगलं, आणि मग आम्ही त्या सेफ झोनमध्ये जातो. मग आम्ही ॲक्च्युली सेफ आहोत, इज दॅट झोन ॲक्च्युली सेफ सिक्युअर आहे का, म्हणजे ते कन्फ्युजन. मला परत हा प्रश्न परत विचार. मी रिफ्रेश करतो. बेसिकली तिला असं म्हणायचं की मी अमुक एक शिक्षण घेतलं, नोकरी सुरू केली किंवा व्यवसाय सुरू केला, झालं, मी अचीव्ह केलं सगळं, गाडी घेतली, घर घेतलं, किंवा मी आता 40 वर्ष मला काय इथं हालायचं नाहीये, आणि मग माझी प्रगती तिथे थांबते की मी सेफ झालेलो आहे, आता मला काहीच करायची गरज नाही, आय अचीव्ड व्हॉट आय टू अचीव्ह, असा तो सेफ झोनचा त्यांच्या दृष्टिकोनातून. म्हणजे सेफ हा जो शब्द आहे हा कशाचा समानार्थी शब्द आहे? आपण मी कम्फर्टेबल म्हणायचो, म्हणजे कम्फर्टेबल. पण खरंच आपण कम्फर्टेबल असतो का? म्हणजे मुद्दा हा आहे की कम्फर्टेबल असणं म्हणजे नेमकं काय? ज्या झोन मध्ये तुम्हाला चॅलेंज नाही येत, की यू आर वेल विदिन युअर टेरिटरी, तर तो तुम्हाला कदाचित त्रासदायक नाही, पण त्याच्यात थ्रिल पण नाही ना. जे लोकांना थ्रिल म्हणजे की काहीतरी आपल्याला जिवंत करणाऱ्या काही गोष्टी घडतात, आणि त्या घडत नसतील तर मग स्थितिशीलता येऊन जाते. ज्याला तुम्ही सेफ्टी म्हणतात त्याला मी स्टॅग्नेशन म्हणतो. म्हणजे जिथं तुमचा ज्याला मी एस्केप व्हेलॉसिटीचा प्रवास म्हणतो पुस्तकात, एक आहे की सर्क्युलर व्हेलॉसिटी, म्हणजे वर्तुळाकार गती असते. आपण सेफ झोन मध्ये गेलेलो होतो, त्याची कशाला करायची गरज आहे? आपण मस्त, आपल्याला एवढा पगार आहे, एवढ्या इन्कम आहे, काही टेन्शन नाही, ते गोल गोल. पण 10 लोकांना विचारायचे तिथं पोहोचलेले आहेत की खरंच तुम्हाला वाटतं ते कशा काहीतरी शोधात असतात. ते का शोधात असतात? की त्यांच्याकडे स्टेबिलिटी आहे, सेफ्टी आहे, त्यांच्याकडे वडिलोपार्जित तेवढी संपत्ती आहे, पण त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर असं वाटतं की हा माणूस खुश नाही, हा माणूस दुःखी दिसतोय. स्टेबिलिटी, त्याच्याकडे पैशांची कमी नाही. मग ते काहीतरी त्यांना फार्माकोनाचे शोधत असतात. फार्माकोन म्हणजे काहीतरी ड्रग असतं. ते ड्रग म्हणजे दवाई, फार्मसीचा शब्द जो आहे, पण फार्माकोन म्हणजे ड्रग म्हणजे नशा पण असते. तिथे काहीतरी शोधतात की ज्याच्यामुळे त्यांना वाटतं की काहीतरी आपल्याला जिवंत करतंय. ठीक आहे. मग विद्यार्थी काय असतात की विद्यार्थ्यांना ऑर्गॅनिक पद्धतीने ते साधलं गेलं पाहिजे. जे कृत्रिम जे असतं, मग ते त्याच्यामुळे मग तुमच्यात द्वंद्व तयार होतो की तुम्ही तुमचं एक सगळं सेफ झोन मध्ये तुम्ही गेलेले आहात, पण खरं तुम्हाला काहीतरी शोधायचं असतं, तुम्हाला काहीतरी अनुभव घ्यायचा असतो, आणि तो हाती लागत नाही. मग तुम्ही आर्टिफिशियल गोष्टींकडे वळतात, आणि त्याच्यात तुमच्या नैसर्गिक पद्धतीने जर तुम्ही विकसित केलेलं असलं तर तुम्हाला सेफ्टी हा शब्दच तुमच्यात कधी येणार नाही. म्हणजे सेफ्टी म्हणजे काय? तुम्ही ही जे नोकरी वगैरे त्याला सेफ्टी म्हणतात का? नाही, ते तर ठीक आहे, गरजा वेगवेगळ्या असतात माणसांच्या, त्या गरजेनुसार आपल्याला नोकरी असते, जेवढ्या गरजा असतात तेवढा आपला इन्कम असतो. ते सगळ्यात आधी शिक्षणाने दिलं पाहिजे की आपल्या ज्या किमान गरजा आहेत त्या योग्य रीतीने पूर्ण होतील. प्रत्येक शिक्षणात ती क्षमता असायला पाहिजे. पण शिक्षण म्हणजेच गरजा नव्हे ज्या सेफ्टी किंवा कम्फर्टेबल करणाऱ्या. कम्फर्ट म्हणजे काय? जोपर्यंत तुम्ही अनकम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत तुम्हाला अर्थपूर्ण काही लागतच नाही. कारण विज्ञानाचा उगम क्रायसिसमध्ये होतो. म्हणजे डिप्रेशन हा शब्द सर्वसामान्य भाषेत नकारात्मक शब्द आहे. सायकोलॉजीमध्ये इट्स द नेसेसरी ऑपोजिट ऑफ क्रिएटिव्हिटी. जे क्रिएटिव्ह लोक असतात त्यांना त्याच तोलाचं डिप्रेशन पण येतं. म्हणजे डिप्रेशन निगेटिव्ह नाही, त्या म्हणजे जे आर्टिस्टिक लोक असतात ना त्यांचं तो स्विंग होत असतो. पण सेफ असतात ना तर ते ना क्रिएटिव्हिटी असते ना डिप्रेशन असतं. ते असं काहीतरी मग ते बऱ्याच दृष्टीने मेलेले असतात. म्हणजे हो, बऱ्याच दृष्टीने ते त्यांच्यात विचारशीलता नसते. म्हणजे काय सेफ करून काय करणार आहेत की दुसऱ्या माणसासोबत तुम्हाला एक शब्द बोलता येत नाही. म्हणजे बोलता येण्यासाठी तुम्हाला जे एक इनविजिबल फ्रंटियर असते, म्हणजे नोन अननोनला ज्ञात अज्ञातला वेगळं करणारी, तुमच्यात ती त्या फ्रंटियर मध्ये उभं राहण्याची क्षमता असली पाहिजे. म्हणजे जे अननोन आहे तिकडे पाहणं फार धोकादायक असतं, आणि जे नोन आहे ते बोरिंग झालेलं असतं. ठीक आहे, आता माहिती पडलेलं आहे, मला अनुभव घेतलेला आहे, आता मग सो वॉट. पण ते फ्रंटियर मध्ये मग काय की वळून पाहिल्यानंतर एक तिरकसपणा येतो जीवनात
एक विनोद बुद्धी येते. आणि कारण मग तिथं मग भीती नाहीशी होते. सेफ झोन म्हणजे तुमच्यात प्रचंड भीती आहे, आणि तिथूनच मग हे सेफ्टीचा मुद्दा आहे, सिक्युरिटी इश्यूज येतात. कारण अँगस्ट असल्यामुळेच तुम्ही स्टेबिलिटीला, स्टॅग्नेशनला सेफ्टी मानून घेतलेला आहे. धन्यवाद सर. मागचा 1 तास ऍक्च्युली असं वाटलं की जात जावं पुढे, पण इथे सर्व उपस्थित प्रेक्षक जे आहेत, आणि मला कल्पना हा विषय फिलॉसॉफी, लव्ह असणं, विजडम विषय किंवा ज्ञानाविषयी, त्याच्यावर त्याच्या आसपास फिरणारा हा विषय आहे शिक्षणाचा कौलका. पण तुमच्या जे काही इन्साइट्स तुम्ही आम्हाला दिले आज, की शिक्षण लिबरेटिंग किंवा भय घालवणं असलं पाहिजे, किंवा लाईव्हलीहूड नुसतं त्याच्यावर लाईव्हलीहूडच अवलंबून असतं असं नाहीये, ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार पालकांनी घ्यावा आणि घेतील असं मला खात्री आहे. मला अजूनही आवडेल की वाचनाची संस्कृती निर्माण व्हावी, आणि त्याच्यामुळे आपल्याकडे ते पुस्तकही समोर आहेत. सरांचंही पुस्तक खूप छान आहे आणि मी आवर्जून आता त्याला वाचायला घेतली. तुम्ही आलात आणि आम्हाला सर्वांना तुमच्या विचारांची जी ज्ञानगंगा आहे ते बघायला मिळाली, त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.